गेल्या 15 दिवसांपासून पावसाने विसावा घेतल्यामुळे पिके खराब होऊ लागली असून विविध रोगांमुळे पिकांची अवस्था वाईट झाली आहे। जिल्ह्यात विविध भागांमध्ये 50% ही पाऊस झाला नाही, त्या भागात पावसाची आवश्यकता आहे। मात्र आता मोठ्या पावसाची पिकांना आवश्यकता असून महिनाभरापासून पाऊस तुरळक झाल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे। मागील वर्षी सातत्याने अतिवृष्टी परिस्थितीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर यावर्षी दीर्घ पावसांच्या उसंतीने मीठ सोडले गेले। मागील 2 वर्षात अतिवृष्टीमुळे खरीप तर बेमोसमी पावसामुळे रबी हंगामातील पिकांना लागवडीचा खर्चही निघणं कठीण झालं होतं। 2 दिवसात जर पावसाने हजेरी लावली नाही तर पिकांचं नुकसान होईल आणि त्यांच्या हाती लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणं कठीण होईल। यावर्षी पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे मोठे शेतकरीही हवालदिल झाले आहे। मागील 2 वर्षांमध्ये अतिवृष्टी गारपिटीच्या तडाख्यातही परिसरातील सोयाबीन, कापूस, हरभऱ्याचे समाधानकारक उत्पन्न शेतकऱ्यांनी हिमतीने काढलं, पण बाजारात सर्वच शेतमाल बेभाव विकल्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटात उभे राहण्याची आर्थिक क्षमता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊ शकली नाही। त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळते। आता पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांना गुराढोरांचा चारा पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। पावसाचे 2.5 महिने पूर्ण झाले, आता पुढील 1.5 महिन्यात काय होईल असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। जून महिन्यामध्ये पावसाने चांगली हजेरी लावली आणि पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी शेतामध्ये ज्वारी असो, बाजरी असो, मक्का असो, कापूस असो याची लागवड केलेली आहे। परंतु जून महिन्याच्या नंतर पाहिजे तसा शेतकऱ्यांना पाऊस मिळाला नाही, त्यामुळे कुठेतरी पिकं सध्या कोमजलेली आहे किंवा त्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा सुद्धा यावेळेस केल्या जात आहे। कुठेतरी मोठा पाऊस पडावा म्हणजे पिकांना वरदान मिळेल असं तरी वाटतं। आपण पाहत आहात की या ठिकाणी सध्या शेतकऱ्यांनी या पिकाची पेरणी केलेली आहे, परंतु जसं पाहिजे तसा पाऊस नसल्यामुळे हे पिकाची वाढ होत नाहीये आणि यामुळे कुठेतरी शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। एक तर सुरुवातीला चांगला पाऊस झाला, शेतकऱ्यांना वाटलं होतं कुठेतरी चांगला पाऊस पडला त्यामुळे पिकं पण चांगली येतील, परंतु आता शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्यामुळे कुठेतरी मोठा पाऊस पडावा आणि पिकं चांगली जोमात यावं असं शेतकऱ्यांना वाटतं। आपल्यासोबत काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय वाटतं बाबा, आता सध्या पाऊस पाणी कसं आहे आणि काय वाटतं याबद्दल आपल्याला? पाणीच नाहीये, पाऊस जून पासून शनी नंतर पाऊसच नाही। जूनला जो पाऊस पडला त्याच्यानंतर मक्का लावली, सोयाबीन केलं, सरकी लावली, तुरी, पाऊसच नाही, माल सुकू राहिले पाण्यावरची। प्यायला पाण्याची बी टंचाई आहे, कुठे शेततळ्यात नाही, कुठे पाणी नाही, अजिबात पण नालं नाही, पाणी नाही, कुठेच पाणी नाहीये। जसा पाऊस पाहिजे होता तसा पाऊस नसल्यामुळे गुरंढोरं किंवा पिण्या पाण्याची सध्या समस्या पण आहे असं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगाल आपण? सध्या आता आपण पाहत आहात, आपण शेतामध्ये आहात, पीक पाण्याचं कसं आहे? पीक पाण्याचं म्हणजे जून मध्ये पाऊस झाला, त्यानंतर पाऊस हा भरपूर चालू आहे आणि शेतकऱ्यांनी महाग मोलाचे बियाणे हे जमिनीमध्ये टाकलेले आहे आणि शेतकऱ्याला वाटलं की आमचे 1 दाण्याचे 1000 दाणे आता होईल, परंतु निसर्ग आम्हाला साथ देत नाही। त्याचबरोबर आता अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा एखाद्या मंत्र्याने, एखाद्या आमदाराने किंवा एखाद्या विरोधी पक्षाच्या असेना का बियाण्या बाबतीत म्हणा किंवा खता बाबतीत म्हणा किंवा एखादी कर्जमाफी त्यांनी घोषणा केली, त्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्याविषयी काढला नाही। ही अतिशय निंदनीय गोष्ट वाटते की जगाचा पोशिंदा आज वर आकाशाकडे बघतोय आणि पाण्याची अपेक्षा लावून बसलेला आहे। आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी गोष्ट शासनाची झालेली आहे, कारण की निसर्गाने तर मारलेलेच आहे, परंतु शासन सुद्धा शेतकऱ्याकडे पाठ फिरवलेली आहे। जगाचा पोशिंदा हा कुठेतरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे। कुठेतरी मोठा पाऊस पडेल आणि पिकांना वरदान मिळेल किंवा पीक चांगलं बहरेल या अपेक्षेनं। काय वाटतं आपल्याला? काय दमदार पावसाची खूपच गरज आहे सध्या। मे मध्ये पाऊस झाला, मे नंतर थोडासा विश्रांती झाली, लोकांना वाटलं होतं वारी संपल्यानंतर पाऊस येईल, पण अजून काही दमदार पाऊस काही झालेला नाहीये। कुठेही पाणी तुंबलेलं नाही किंवा ओढा नाला कुठेही वाहत नाहीये आणि डोंगरात सुद्धा पाऊस नाही, सगळे जलसाठे कोरडे, आतापर्यंत पाण्याचा थेंबही नाही। आणि गुराला पण चाऱ्याचा खूपच प्रॉब्लेम यायला लागला, आता गुराला सध्या हिरवा चारा पण मिळत नाही। तर आपण बघितलं मोठा पाऊस नसल्यामुळे नदी नाले वाहत नाहीये किंवा कुठं डोंगर दऱ्यामध्ये सुद्धा त्याचं पाऊस नसल्यामुळे पाणी साठलेलं नाहीये। तर आपण पाहत आहात या ठिकाणी कशा पद्धतीने पिकाची वाढ आहे, कुठं पीक मोठ्या पद्धतीने वाढतंय तर कुठे छोटे छोटे पिकं वाढलेले आहेत। आणि आपण बाजूच्या शेतामध्ये गेलो तर या ठिकाणी जे भुईमुग हा पेरलेला आहे, या भुईमुग सुद्धा कुठेतरी पिवळा पडत आहे, कुठेतरी शेतामध्ये असलेल्या या पिकाला
खत मिळत नाहीये किंवा काही अपेक्षित असा पाऊस आहे तो पाऊस त्यांना मिळत नसल्यामुळे हे पिकं पण समजा पिवळं पडताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. आपल्यासोबत नागरिक शेतकरी त्यांच्याशी चर्चा करणं. काय सांगाल आता आपण या शेतामध्ये आपल्या शेतात उभं आहे, कसं वाटतं जसं पिवळं पडतंय, काय सांगाल याच्याबद्दल? यंदा आसमान थोडा वेळेवर आहे त्यामुळे शेतकऱ्यात आनंदाचं वातावरण आहे. पण आता हे जे पिवळं पिकं पडत आहे याला खताची नत्र पुरस पालाश अशी खताची गरज असते. तर त्या खतासाठी आपण शहरामध्ये गेलो तर सध्या खताचाच तुटवडा आहे. म्हणजे वेळेवर जर खत मिळत नाही तर मग ते पिकाचा उपयोग होणार नाही. आसमान बरं आहे पण सुलतान शेतकऱ्याच्या बरोबर नाही. सुलतान म्हणजे राज्यकर्ते लोक, तर हे काही बरोबर नाही. सारा भ्रष्टाचार चालू, बियाणात भ्रष्टाचार, खतामध्ये भ्रष्टाचार. आता जायचं कुठं ना ओरड करायची कुठं? काय शेतकरी अतिशय संकटात सापडलेला. जरी आसमान जरी नीट असला तरी राज्यकर्ते बरोबर नाही, हे सुलतान बरोबर नाही. ही कुठेतरी व्यवस्था बदलायला पाहिजे. आसमान बरोबर आहे पण राज्यकर्ते बरोबर नाहीये. कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जगावं कसं, काय वाटतं आपल्याला? सध्याचं असं झालं सर की पावसाळ्यात अधिवेशन चालू आहे. शासन कोणत्याही बाबतीमध्ये कोणताही नेता शेतकऱ्या बाबतीमध्ये बोलायला तयार नाही आहे की खत मिळत नाही आहे, युरियाचा तुटवडा आहे. आणि आता सध्याला युरियाचं खूप जरुरी काम आहे, काऊन की माल जो पिवळा पडवला येऊ खास त्याच्यामुळंच आहे. याचा साठा दाबून झालेला आहे का नेमकं उत्पन्नच नाही त्याचं, तर काय करू नेमकं याची चौकशी होऊन सनी खत ताबडतोब मिळालं पाहिजे, जेणेकरून मालाची उलाढाल वाढून प्रगती होईल एवढी करून सनी. कुठेतरी शेतकऱ्यांना जे शेतीच्या पोषकसाठी युरिया किंवा खत लागतं ते मिळत नाहीये, अशी सुद्धा शेतकऱ्यांची ओरड आहे. काय सांगाल सध्या पिकाची परिस्थिती कशी आहे? पिकाची परिस्थिती एकदम चांगली आहे. सध्याच्याला पाऊस थोडा कमी आहे त्यामुळं पिकाला खताची औषधाची एकदम गरज आहे. पण कोणचंही खत टायमावर शेतकऱ्याला उपलब्ध व्हायला नाही. आता सध्या युरियाची खूप गरज आहे शेतकऱ्याला, कारण की पावसात युरिया मारणं गरजेचं राहतो पिकाला. आणि ते युरिया एवढा तुटवडा झाला का युरिया भेटणारच नाही. तर सरकारनं एवढंच करावं की शेतकऱ्याला वेळेवर खत औषध उपलब्ध करून द्यावं. पण सरकारचं याकडं गव्हर्नमेंटचं लक्ष नाही आहे. त्यामुळे शेतकरी पिकाचं उत्पन्न घटणार हे 100% खरं आहे, कारण की खतच मिळालं नाही तर पीक येणार कुठून. आमची एवढीच कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांची की शेतकऱ्याला खत बियाणं वेळेवर उपलब्ध करून द्यावं सरकारनं. एवढीच एक विनंती सरकारकडे. तर आपण बघितलं जिल्हाधिकारी यांनी एक साईट सुद्धा तयार केली होती की कुठेतरी शेतकऱ्यांना खत मिळावं, त्यावर नोंदणी करून खत मिळावं. परंतु ग्रामीण भागामध्ये सध्या खताचा तोडा असल्यामुळे पिकांना सुद्धा खत मिळत नाही. एकीकडे पाऊस कमी आहे, मोठा पाऊस नाहीये, त्यामुळे सुद्धा पिकं करपण्याच्या स्थितीत आहे. आणि कुठेतरी पिकांची वाढ होणार, मोठा पाऊस असला तर कुठेतरी गुराढोरांना किंवा जनावरांना चारा सुद्धा मिळू शकतो. काय वाटतं आपल्याला याबद्दल? मोठ्या पावसाची खूप जरूरत आहे. मोठाच पाऊस पाहिजे. आता अर्धा पावसाळा होत आला म्हणजे ज्येष्ठ आणि आषाढ हे मराठी महिने अर्धा पावसाळा होत आलाय. आतापर्यंत मोठा पाऊस पडलेला नाहीये आणि मोठ्या पावसाची फार मोठी गरज आहे. तर शेतीला पाणी गरजेचं आहे मोठा, कारण पिकं आता मोठी व्हायला लागली. तर मोठ्या पावसाची गरज आहे. आणि मला एक याची अडचण सांगायची आहे खतं बियाची. दरवर्षी सुरुवातीलाच लगेच शॉर्टेज कसं काय येतं खताचं बिया